माणसांच्या वेदनेचा कवी. हा कवी कुठल्या राजवाड्यात जन्मला नाही. तो जन्मला रस्त्यावरच्या कडेला, वाढला उपेक्षेत आणि बोलू लागला माणसांच्या वेदनांमधून. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. हा कवी सौंदर्य शोधत नव्हता. तो भूक, श्रम आणि अपमान यांच्यात माणूस शोधत होता. नारायण सुर्वे कवी, पण त्याहून आधी कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे. एक कामगार, शब्दांचा कामगार. ही गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याने कविता लिहिली नाही, कविता जगली. नारायण सुर्वेंचं बालपण खेळण्यानी भरलेलंच नव्हतं. ते भरलेलं होतं अभावानी आणि प्रश्नांनी. तसा मी रस्त्यावर अनाथ मुलगा म्हणून टाकून देण्यात आलेला मुलगा होतो. खरं म्हणजे 5-6 महिन्याचं तेव्हा माझं वय असेल. हे मला माझे बाळगणारे जे तीर्थरूप होते ते मला सांगायचे की तू 5-6 महिन्याचा होतास. ते कामाला निघाले होते गिरणीमध्ये, आणि गिरणीमध्ये कामाला निघाले असताना सकाळची वेळ असताना त्यांना मी रस्त्याच्या बाजूला पडलेला एक मुलगा रडत पडलेला आहे, कोणीतरी मूल आहे म्हणून त्यांनी धावत येऊन पाहिलं मला, आणि त्याने मला उचलून घेतलं आणि त्यांनी घरी आणलं. त्यावेळेस ज्या मातेने मला टाकून दिलं असेल तिच्यावर कोणते प्रसंग गुजरले असतील हे काय सांगू शकत नाही, परंतु मी तिला दोष देणार नाही. लहान वयातच आई वडिलांचं छत्र हरवलं. अनाथालयात वाढलेलं बालपण त्यांना लवकर मोठं करून गेलं. शाळा होती, पण आयुष्याची शाळा अधिक कठीण होती. पोटाची भूक आणि आत्मसन्मानाची भूक या दोन्ही एकाच वेळी त्यांच्या सोबत चालत होत्या. याच काळात त्यांना कळायला लागलं की शब्द म्हणजे केवळ अक्षर नसतात, जे जखमा बोलक्या करतात. ना घर होते ना गणगोत, ना घर होते ना गणगोत. चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते. मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. मुंबई गिरण्यांची, घामाची आणि संघर्षाची नगरी. नारायण सुर्वे या शहरात केवळ राहत नव्हते, ते या शहराचा एक भाग होते. कामगारांच्या ओळीत उभं राहून ते कविता लिहित होते. फुटपाथवर बसून ते माणसांचा इतिहास मांडत होते. त्यांच्या कवितेत नायक कुठला राजा नव्हता. नायक होता घाम गाळणारा मजूर, कष्ट करणारी स्त्री आणि उपेक्षित माणूस. जेव्हा तारे विझू लागत, जेव्हा तारे विझू लागत, उंच भोंगे वाजू लागत. जेव्हा तारे विझू लागत, उंच भोंगे वाजू लागत. भोंग्याच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात चालत. त्यांची कविता मंचासाठी लिहिलेली नव्हती, ती आंदोलनासाठी होती, मन जाग करण्यासाठी होती. सुर्व्यांसाठी कविता करमणूक नव्हती, ती जबाबदारी होती. नारायण सुर्वे बोलत होते तेव्हा त्यांचा आवाज थेट काळजाला भिडायचा. ते म्हणायचे, मी कविता बनवत नाही, ती माझ्यातून येते. त्यांचा विचार स्पष्ट होता. माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे. जात, धर्म, प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा माणूस मोठा आहे. त्यांच्या कवितेत दया नव्हती, होती ती सन्मानाची मागणी. ते शब्दांनी ओरडत नव्हते, ते शांतपणे सत्य सांगत होते, आणि तेच सत्य अनेकांना अस्वस्थ करत होतं. मी तसा देव वगैरे मानणारा नाही, पण माणसातलं जे देवत्व आहे हे मला सर्वात मोठं वाटतं. एकाने टाकलं असलं तरी दुसऱ्याने पुन्हा उचलून घ्यावं, घरी आणावं, सांभाळावं, प्रतिपाळ करावा. सर्व काही एका आपल्या मुलाच्या घरच्या मुलाला लागतं तितकं सगळं करावं.
ही जी एक त्यांना जी एक शक्ती मिळते, एक माणसातलं जे देवत्व आहे किंवा माणुसकी आहे, या माणुसकीचं केंद्रबिंदू पुढे माझ्या कवितेचा झालेला आहे. आजूबाजूचा भवताल बघून त्यांचे काव्य जीवन सुरू झाले होते. शब्दांशी त्यांनी सोयरीक सुरू केली होती. ते सगळे सोयरे म्हणून त्यांची संगत करत होते. जे मिळेल ते मनपूर्वक वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. मुख्यतः कविता आणि वाङ्मयीन वादविवाद वाचणे त्यांना तेव्हाही आवडायचे. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवरचे सर्व बाजूंचे विरोधी असणारे जीवन ते वाचून काढत होते. मुख्यतः विरोधी बाजूमधील नवे मुद्दे आणि काही नव्या गोष्टी ज्या त्यांना मूलभूतदृष्ट्या विचार करण्यासारख्या वाटत होत्या त्यांचा ते आदरही करत होते. माणसाच्या मनातले कोपरे निरनिराळ्या अंगाने व्यक्त होत राहतात. कधीकधी अगदी चपखल वाटणाऱ्या विचारांविषयी मी संशयाने बघत असतो. वावदूक मजकूर असा खूप वाचनात येई, पण कधी त्यातही एखादा महत्त्वाचा भाग निर्देशित केलेला असायचा. स्वतःचं जगणं, समोरच्या परिस्थितीचं वाचन आणि चर्चाद्वारे उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांना वगळून जगणं तितकं सोपं नसतं. ते विचार करणाऱ्या आणि जागृत मनाला एक आव्हानच असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. 12 वर्षाच्या बाहेर आल्यानंतर ना पुढे कोण, ना मागे कोण, ना कोण कुठे आलास काय, झोपलास काय, तुला ताप आला काय, तू जेवलास काय, कोणी सांगायला नाही. आपलं आपण. तेव्हाच माझ्या मनामध्ये एक संस्कार आला की नारायणा, तुला सगळं बघायला पाहिजे. आणि मी माझं स्वतःचं स्वयं शिक्षण म्हणून मी एके ठिकाणी म्हटले, स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही. असं स्वतःला रचणं त्या 12 वर्षापासून, दुसऱ्यांदा अनाथ झाल्यापासून मला लाभली आणि ती माझ्या घडणीची एक संस्कारची रचना अशी होत गेली. नारायण सुर्वे आपल्या मनोगतामध्ये सांगतात, माझे वडील सकाळी सकाळी कामावर चालत जात. आईचंही तेच. मात्र वडील रात्र झाल्यावर परतत. आई मात्र थोडे सांजवत असतानाच घरी येई. उभयता चालतच जात, चालतच येत. घासलेटच्या दिव्याने आमचे घर उजळे आणि भानशोरीच्या फुंकणीने आई लाकडे पेटवी. तेव्हा 12-12 तास मालक राबवून घेत असे. कायदा कसलाच नव्हता. ट्रेड युनियन चळवळीचा 8 तासांचा दिवस व्हावा म्हणून झगडा चालू होता. निरनिराळ्या घोषणा, सभा, पत्रके यांनी कामगार भाग दुमदुमून उठायचा. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे, माझ्या जगाची एक गंध वेणाही त्यात आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलो ही आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलो ही आहे. जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे. हाच भवताल बघत ते कविता लिहित होते. काही सर्जनशील मने त्यांना भेटत होती. रटरट्ट्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेले पायांचे तळवे होरपळून, तरीही का कोण जाणे, माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही. आयुष्य पोथीची उकलली 37 पाने, वाटते तरी अजून काही पाहिलेच नाही. कामगारात, कार्यकर्त्यात, विद्वानात तर समाजातील सर्वच स्त्री पुरुष प्रियजनात हे दर्शन त्यांना घडत होते. आपल्या ज्ञानेंद्रियांचे सर्व दरवाजे जर मोकळे ठेवले तर कितीतरी अनुभव अंतःकरणाच्या तळघरात जमा होत राहतात, हे सुद्धा ते आदरपूर्वक सांगतात. या जगात कोट्यवधी लोक जगतात. ते फक्त जगतातच, त्यात वाईट काही नाही. पण जे दृष्टिकोन धारण करून जगतात ते कार्यकर्ते होतात. ते अस्वस्थ आत्मे असतात. त्यांना काही घडवायचे असते, सांगायचे असते, निर्माण करायचे असते. त्यांनाही वाटले आपणाला काही सांगायला पाहिजे, लिहायला पाहिजे, आणि मग ते कवितेकडे वळले. पण त्याआधी त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या दृष्टिकोनात बसतील अशा काही हिंदी कथांचे त्यांनी अनुवादही प्रकाशित केले होते. नवशक्तीच्या जनमानसाच्या कानोशात त्यांनी काही पात्र घडवली, ती छापूनही आली. ही त्यांची सुरुवात वाङ्मयीन कारखान्यातील उमेदवारीच होती. आपणाला लिहायला जमते की नाही आणि पत्र माध्यमाद्वारे का होईना छापण्यासारखे कोणाला काही वाटते की नाही हे चाचपून घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता, असं ते आदरपूर्वक सांगतात. सुर्वे यांची कविता पाहिली तर या कवितेत येणारे बाह्य विश्वच पूर्वीच्या मराठी कवितेचा विषय झालेल्या विश्वाहून भिन्न आहे हे सहजपणे जाणवते. हे जग कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आहे. केवळ जगण्यासाठीच ज्यांना रोज संघर्ष करावा लागतो अशा माणसांचं जग या सुर्वे यांच्या कवितेतला महत्त्वाचा भाग आहे.
2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, असा आयुष्याचा हिशोब मांडून डोईवर किती उन्हाळे राहिले याचेच गणित ज्यांना मांडावे लागते, अशाच माणसांचे हे जग आहे. म्हणूनच कारखान्यात मजुरी करणारे, पोस्टर चिकटवणारे, विजेच्या खांबावर तारा जोडणारे, नाना प्रकारचे कष्टकरी त्यांच्या वैशिष्ट्यांसह सुर्वे यांच्या कवितेत पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेश्या, बेवारस मुलांची आई अशा उपेक्षितांचेही त्यांच्या कवितांमधून दर्शन घडते. सुर्वे यांची कविता मराठी वाचकांसमोर आली तो काळ हा कवितेच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याच्या प्रवृत्तीचा प्रभाव असणारा काळ होता. या सर्व प्रयोगांमागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाश्चात्य कवितेचा संस्कार होता. या पार्श्वभूमीवर सुर्वे यांच्या कवितेकडे पाहिले तर सुर्वे यांनी कवितेच्या संदर्भात रचनेचे फार प्रयोग केले आहेत असे दिसत नाही. आपल्या कवितेमधून जे काही त्यांना सांगायचे होते ते अगदी स्पष्ट होते म्हणून असेल कदाचित, पण त्यांची कविता रचनादृष्ट्या खूप साधी आणि सरळ राहिली. हा रचनेचा साधेपणा हे सुर्वे यांचे वैशिष्ट्य होते. पण या साधेपणातूनच त्यांच्या कवितेचा असा काही वेगळा ठसा त्यांनी आपल्या मराठी काव्यक्षेत्रावर उमटवला. सुर्वे यांची कविता पाहताना असं लक्षात येतं, स्वतःला जाणवलेला अनुभव ते बहुधा निवेदन करीत असत. ते निवेदन असल्यामुळे साहजिकच कोणाला तरी उद्देशून असते. कधी तू, कधी समाज, कधी ज्या समाज गटाविषयी सुर्व्यांना आत्मीयता आहे असा कष्टकरी वर्ग, कधी त्या कष्टकरी वर्गाची पिळवणूक करणारा प्रस्थापितांचा वर्ग, कधी क्रांतिकारक तर कधी देश. एकंदरीतच कोणाला तरी उद्देशून आपला अनुभव निवेदित करणं ही सुर्वे यांची प्रधान प्रवृत्ती आहे. या आपल्या प्रवृत्तीशी सुसंगत असेच साधे रचनाबंध सुर्वे यांनी निर्माण केले आहेत. सोयीसाठी त्याचे वर्गीकरण करायचे तर लोकगीतांच्या धर्तीवरच्या रचना, केवळ जीवनाविषयक प्रतिक्रिया आणि भावावस्था व्यक्त करणाऱ्या रचना, गोष्टरूप असणाऱ्या रचना, समूह चित्रण करणाऱ्या रचना, दीर्घ निवेदनपर रचना अशा 4-5 रचनांपलीकडे सुर्वे यांची कविता सहसा जात नाही. पण या मर्यादित रचना बांधांमध्येही सुर्वे आपली वेगळी मुद्रा उमटवतात हे नक्की. डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती, अगं डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती, आलं वरीस राबून मी मरू किती, अगं कवळाचं भारबाई ग घेऊन चढावं किती, अगं कवळाचं भारबाई ग घेऊन चढावं किती, आडाचं पाणी बाई ग पाणी वळावं किती. सुर्वे यांच्या कवितेतून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोनही पाहण्यासारखा आहे. स्त्री पुरुष प्रेम आणि स्त्री सौंदर्य यांना काव्यक्षेत्रात किती महत्त्वाचे स्थान आहे हे सर्व परिचित आहे. मराठी शाहिरी काव्यात स्त्री देहाला प्राधान्य देऊन काव्यरचना झाली. पुढे आधुनिक काळात स्त्री पुरुष मानस प्रेमाची कल्पना आल्यावर प्रेम कवितेचे वेगळे स्वरूप मराठी काव्यसृष्टीत साकार झाले. याच काळात स्त्रीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्नही झाला. या सर्व संदर्भात सुर्वे यांच्या कवितेत येणारी स्त्री आणि स्त्री पुरुष प्रेम ही वेगळी वाटतात. सुर्वे यांच्या कवितेतील स्त्री कष्टकरी आहे एवढेच त्याचे कारण नाही. सुर्वे यांच्या कवितेत स्त्री पुरुष प्रेमाचे मृदू भाव व्यक्त होऊनही ही वेगळेपणाची जाणीव कायम राहते. कारण स्त्रीकडे पाहण्याची कवी मनाची दृष्टी हे आहे. सुर्वे यांच्या कवितेतील स्त्री ही जीवन संघर्षात सहकारी, जीवनातील एक आश्वासक शक्ती म्हणून येते. ती आपले माणूसपण कधी हरवत नाही. सुखद अनुभव देणारी सुंदर वस्तू, उदात्त देवता आणि अमूर्त शक्ती यांसारखे स्त्रीकडे पाहण्याचे दृष्टिकोन टाकून सुर्वे यांचे कविमन स्त्रीकडे केवळ माणूस म्हणून पाहू शकते आणि मानवी जीवनातील एक अनुभव हे स्थान प्रेमानुभवाला देऊ शकते. हे पाहिले म्हणजे कविमनाच्या वृत्ती विशेषाचे वेगळेपण ध्यानात येते. सुर्वे यांच्या कवितेतील या वेगळेपणाचा संबंध मार्क्सवादी विचारसरणीच्या संस्कारापाशी आहे. मी मार्क्सवादी आहे याचा अर्थ मी कुठेनिष्ठ मार्क्सवादी आहे असं नाही. जगण्यातले अनुभव आणि मार्क्सचे तत्व याचा कुठे सांधा जुळतो का हे सगळं घेऊन मी पाहतो. मी तसा खूप शिकलेला नाही, मी आधीच सांगितलेलं आहे. तरी पण जीवनाने इतकं शिक्षण मला केलेलं आहे की ते शिक्षण आणि मार्क्सवाद आणि तत्वज्ञान याचं कुठेतरी एकजीवपणे त्याच्यात साकारलेलं आहे असं मला वाटतं. अशा मार्क्सवादी विचारसरणीचे संस्कार व्यक्तीच्या मनात काही भावनात्मक कल निर्माण करू शकतात. या विचारसरणीच्या संस्काराने कविमनाला व्यक्ती समष्टी संबंधातील परस्परावलंबित्वाने भाव प्राप्त होणे शक्य असते. सर्व मानवी मूल्यांना वास्तवात आधार शोधण्याची वृत्ती
त्याच ठिकाणी निर्माण होणे शक्य असते. असे कविमन केवळ अमूर्त कल्पनात नव्हे तर वास्तवावर अधिष्ठित असणाऱ्या कल्पनात रमण्याची शक्यता निर्माण होते. मार्क्सवादी विचारांनी संस्करित झालेल्या कविमनाच्या दृष्टीने मानवी जीवनाच्या परिपूर्णतेच्या स्वप्नांची पूर्तता या मानवी जगात व्हावयाची असते. या जगापासून दूर जाऊन नव्हे तर वास्तवाला वळण लावूनच आपले स्वप्न साकार होईल असा त्याचा विश्वास असतो. आणि म्हणूनच वीसता वीसता स्वतःला या कवितेत ते म्हणतात, झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, अशी आमंत्रणे आम्हालाही आली, नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून, शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही असंही नाही. शास्त्राने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे, आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप, नाहीच असे नाही. असे इमान विकत घेणारे दुकाने, पाडापाड्यांवर डोकी गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही. अशा बेईमान उजेडात एक वाद जपून नेताना विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही. नारायण सुर्वे फक्त त्यांच्या काळापुरते नव्हते, ते आजही तितकेच सजीव आहेत. आजही तरुण कवी, कार्यकर्ते आणि सामान्य माणूस त्यांच्या कवितेत स्वतःला पाहतो. त्यांनी कवितेचा पत्ता बदलला, ती पुस्तकांमधून बाहेर काढून थेट रस्त्यावर आणली. त्यांची कविता मशालीसारखी आहे, एका हातातून दुसऱ्याच्या हातात जाणारी. नारायण सुर्वे गेले, पण त्यांचा आवाज आजही थांबलेला नाही. जोपर्यंत एखादा माणूस उपाशी आहे, जोपर्यंत एखादा कामगार झुकवला जातो, तोपर्यंत सुर्व्यांची कविता जिवंत आहे. कारण काही माणसं मरत नाहीत, ती विचार बनून राहतात. नारायण सुर्वे माणसांच्या वेदनेचा कवी, माणुसकीचा कायमचा आवाज.